नमस्कार मित्रांनो, आर्थिक प्रगतीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण एक प्रकारची सीरीज किंवा शृंखला, मालिका व्हिडिओजची तयार करण्याचा प्रयत्न इथे करूया. आर्थिक प्रगती या विषयावरती. आर्थिक प्रगती चांगली आतापर्यंत आपली का झाली नाही किंवा आर्थिक प्रगती यापुढे चांगली करण्यासाठी कसल्या प्रकारचे प्रयत्न आपण केले पाहिजे, या विषयावरती आपण सकारात्मक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अँगल, वेगवेगळ्या व्ह्यूजनी आपण या टॉपिकवरती डिस्कस करूया. एकमेकांना सर्वांना त्याची फायदा होईल हा एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण ही शृंखला तयार करूया. इथे एक सर्वांना विनंती आहे, की माझी जी मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 लँग्वेजपैकी एकही लँग्वेजमध्ये मी परफेक्ट नाही आहे आणि एकही लँग्वेजमध्ये मी एकदम फ्लुएंटली किंवा एकदम शुद्ध अशी व्याकरण दृष्टिकोनातून परिपक्वपणे मी इथे बोलू शकत नाही. त्याच्यामुळे माझ्याच्याने चुका होतील, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होतील किंवा शब्दरचना किंवा शब्दप्रयोगच चुकीचा होऊ शकतो. पण मी सर्वांना विनंती करतो, की त्याकडे सर्वांनी अ, दुर्लक्ष करावं आणि या व्हिडिओचं जे आपलं उद्दिष्ट आहे, या मालिकेचं जे उद्दिष्ट आहे, त्याकडे पूर्ण फोकस ठेवावा. मला माझं इंट्रोडक्शन तुम्हाला द्यावंसं वाटते. माझं नाव अमित आहे आणि माझा जन्म महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यामधील मलकापूर तालुक्यामध्ये झालेला आणि माझं शिक्षण इथेच झालं 10वी पर्यंत. त्यानंतर मी 11वी आणि 12वी माझी अकोला जिल्ह्यामध्ये अकोला तालुक्यामध्ये केली. RLT ज्युनियर कॉलेजमध्ये सायन्स या स्ट्रीममध्ये मी माझं 11वी-12वी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी MST CETची प्रिपरेशन अकोलामध्ये केली आणि तिथून मला चांगले मार्क्स मिळाले आणि मला वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यामध्ये मला ॲडमिशन मिळाली कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या स्ट्रीममध्ये. तिथून मी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी मिळवली 2014मध्ये आणि कॉलेजमधूनच मला जॉब मिळाला आणि माझी पहिली जी सॅलरी, मला पहिली जी रक्कम सॅलरी म्हणून मिळाली ती होती 28,000 रुपये आणि त्यानंतर माझे आजपर्यंत 10 वर्ष मी या फील्डमध्ये काम करत आहे आणि आज माझी सॅलरी ग्रोथ ही चांगल्या पटीने झालेली आहे. जवळपास आफ्टर टॅक्स माझी सॅलरी ग्रोथ ही 12 to 16 टाइम्स पट 12 ते 16 पट ही झालेली आहे. आणि यामागचं उद्देश असं नाही, की मी खूप काही झेंडा काढला, असं असं मला काही यातून सांगण्याचा प्रयत्न नाही करायचा आहे. पण माझ्यापेक्षा खूप जास्त पटींनी यश मिळवणारे पण माझे मित्र किंवा सवंगडी किंवा ज्युनियर्स आहेत, की ज्यांनी याच्यापेक्षा जास्त पटीने स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतलेली आहे. पण आपला जो मेन उद्दिष्ट आहे, की आपण कसं या मार्गाला लागू आणि स्वतःची आर्थिक प्रगती करून घेऊ. याचा फायदा आपल्या मुलांना, आपल्या सवंगड्यांना याचा फायदा कसा होईल किंवा आणखी काय स्टेप्स आपण सध्या ज्या आपण स्टेटमध्ये असू, त्या स्टेटमधून आणखी चांगल्या आर्थिक परिस्थितीमध्ये जाण्यासाठी काय पाऊले उचलू शकतो, यावरती आपला भर आहे आणि त्यावरच आपण डिस्कशन करणार आहोत. तर हे झालं माझं शॉर्टमध्ये माझं इंट्रोडक्शन. मी तुम्हाला पण विनंती करतो, तुम्ही पण तुमचं इंट्रोडक्शन मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं डिस्क्रिप्शन मला तुमची ओळख सांगू शकता. जनरेशनल वेल्थ आपल्याला पिढ्या आपल्या मागच्या पिढीतून जी परंपरागत वंश परंपरागत जी संपत्ती मिळाली आहे, ती संपत्तीबद्दल त्यातले वेगवेगळे पैलू आपण जाणून घेऊया. तर ही संपत्ती जी आपल्याला आपल्या मागच्या पिढीतून मिळते, ती वेगवेगळ्या स्वरूपात मिळते. जसे की अ, अ, काय स्वरूप असू शकतात समजा, ते त्याबद्दल डिस्कस करूया. समजा एक प्रकार असा असतो, की मागच्या पिढीने खूप सारं गोल्ड किंवा सिल्वर किंवा वेगवेगळे प्रिशियस मेटल्स त्यांनी जमा करून ठेवलं आहे. एक हंडाच आहे समजा सोन्याचं. काही-काही आपण आपले एक्झाम्पल्स, मित्रांचे एक्झाम्पल ऐकतो, की त्यांच्या पंजोबांनी त्यांच्यासाठी एक सोन्याचा हंडाच ठेवलेला आहे. ते 2-4 किलो सोनं आहे. तर अशा प्रकारे संपत्ती हस्तांतरण पुढच्या पिढीसोबत आपण मागच्या पिढीने केलेलं असतं. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा असतो, की एकतर त्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणात कॅश जमवलेली असते. हो ना. नंतर तो एक प्रकार आहे. तिसरा प्रकार आणखी काय प्रकार असू शकतो? उद्योगधंदा, राइट? लिगसी त्याला म्हणतात. जसं की आता प्रत्येक गावामध्ये आय एम शुअर की एखादं असं प्रकारचं एक दुकान असतं, एखादं हॉटेल असतं, की ते खूप जुनं 90s किंवा 70s किंवा 60s मध्ये सुरू झालेलं असतं आपल्या मागच्या पिढीतील कोणत्यातरी वंशजांनी आणि ते खूप जुनं आहे याच्याच बेसिसवरती तिथं ग्राहक खूप जास्त प्रमाणात गर्दी करतात आणि त्याच्याच बेसिसवर ते चालतं. तिथं खूप जास्त कस्टमरची गर्दी असते. हो ना, ती एक त्याची ओळख बनून जाते. म्हणजे हे खूप जुनं आहे बाबा 1960मध्ये सुरू झालेलं, तर इथलं जेवण खूप भारी असं तसं आणि खूप काही अशी स्टोरी असतात.
आणि असतातही. त्यात त्यात काही म्हणजे शंका नाही. हा एक प्रकार झाला, की उद्योगधंदा समजा याला उद्योगधंदा या कॅटेगरीमध्ये आपण टाकूया. उद्योगधंदा एक प्रकारे लिगसी म्हणून सोडून जाणे आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि ती पुढची पिढी ते कंटिन्यू करते समजा तो उद्योगधंदा. हा एक प्रकार झाला. नंतर तिसरा प्रकार असा आहे, की खूप सारी प्रमाणात शेतीवाडी आपल्या घेणे किंवा शेतीवाडी सोडून जाणे, राईट? किंवा प्रॉपर्टीज खूप मोठी लँड लाईक 100 एकर एक 100-200 एकर जमीन आपल्या आधीच्या पिढीने घेतलेली असते आणि ते आपल्यापर्यंत पोहोचते. हा एक प्रकार झाला. तर असे डिफरंट स्वरूप आहेत ज्यातून आपल्याला ही संपत्ती मागच्या पिढीतून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते, राईट? हे झाले वेगवेगळे प्रकार ज्यातून आपली जनरेशनल वेल्थ आपल्यापर्यंत पोहोचत असते. आता हे सगळे झाले पॉझिटिव्ह पॉईंट्स, राईट? मागच्या पिढीने जर चांगलं काम केलं तर ही संपत्ती आपल्यापर्यंत पोहोचते. पण यातही वेगवेगळे प्रकार आहेत. ही आपण गुड यूज केस डिस्कस केली. म्हणजे मागच्या पिढीने खूप काही चांगलं काम केलं आणि ते चांगलं काम त्यांनी आपल्यासाठी ठेवलं. त्यांनी जे रिझर्व्ह केलं ते जाण्याच्या आधी त्यांनी ते पूर्ण काही देशोधडीला लावलं नाही त्यांची संपत्ती आणि आपल्यापर्यंत ती पोहोचली, राईट? तर हे झालं एक चांगलं उदाहरण. पण यातही वेगवेगळे प्रकार आहेत. जसं मागच्या पिढीने त्यांच्याही मागच्या पिढीने खूप काही संपत्ती जमवली, पण मागच्या एखाद्या मधात एखादी पिढी असते त्यांनी ती संपत्ती पूर्णपणे गमावली. एक एक तर चुकीच्या सवयी लावल्या किंवा चुकीचे निर्णय घेतले आणि त्यातून ती संपत्ती पूर्णपणे गेली आणि त्याचा फटका ही त्याच्या पुढच्या पिढींना बसत आहे, आजही बसत आहे. असे पण खूप सारे उदाहरणं असतात. तिसरा एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर संपत्ती आजच्या पिढीपर्यंत आलेली आहे, पण आजची पिढी ती संपत्तीचा दुरुपयोग करत आहे किंवा चुकीच्या सवयी लागलेल्या आहेत त्यांना आणि ती संपत्ती पूर्णपणे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तर त्याचा फटका त्यांच्या पुढच्या पिढीला नक्कीच भोगावा लागणार आहे. तर हा झाला तिसरा प्रकार. चौथा प्रकार असा की आधीची पिढी तर पूर्णपणे गरीब होतीच. म्हणजे ते स्वतः त्यांची रोजीरोटी जी आहे ती त्यांच्या हातावर चालत होती. त्यांची भाकरी ही त्यांच्या हातावर होती. याचा अर्थ की ते रोज स्वतः रोजंदारी करत होते. पैसे येत होते आणि ते पैसे खर्च करून स्वतःचं पोट पाणी त्यांचं आपल्या मुलांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत होते. हा झाला चौथा प्रकार. आणि त्याची जी करंट पिढी आहे सध्या प्रेझेंटमधली ती पण तेच काम करते. म्हणजे त्यांच्या 2 पिढ्यांमध्ये कसलाही इम्प्रूव्हमेंट, कसलीही आर्थिक प्रगती ही झालेली नाही. हे आपण समजू शकतो की आधीची पिढी खराब होती म्हणून नेक्स्ट पिढीचा फटका त्यांच्या नेक्स्ट पिढीला बसला. पण आधीची पिढी खराब होती, पण करंट जे जनरेशन आहे, करंट जे फॅमिली आहे, ते पण तेच कंटिन्यू करत आहे जे आधीच्या पिढीने केलं. म्हणजे स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट काहीच झालेलं नाही, राईट? तर हे झाले डिफरंट प्रकार, डिफरंट जनरेशनल वेल्थ कशी आपल्यापर्यंत येते किंवा आपल्यापर्यंत आल्यावरती नष्ट होते किंवा आपल्यापर्यंत काहीच आलेलं नसतं, पण इथून आपल्याला 0 स्टेटपासून सुरुवात करायची असते. आपल्या पिढीने जे काही काम केलं त्याचा आपल्याला फटका हा या प्रकारे बसत असतो. आय थिंक सर्व प्रकार इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, पण तुमच्याकडे काही वेगळी यूज केस असेल, तुमच्या बाबतीत काही वेगळं घडलेलं असेल, तर तुम्ही नक्की शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये. तुमचा अनुभव, तुमचं जर वेगळं काही असेल, वेगळी यूज केस असेल, तर तुम्ही मला कळवा. मी त्याबद्दल काही इंटरेस्टिंग जर कॉमेंट्स असतील, तर मी नक्कीच त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ करून आपण सर्वांसोबत शेअर करूया, आपण डिस्कस करूया. म्हणजे बाकीच्यांना पण त्यातून काही शिकण्यासाठी मिळेल. तुम्हाला काय वाटतं, जर एखादी जनरेशनल वेल्थ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि त्याचा लाभ तुम्हाला एक चांगली जीवन पद्धत जगण्यासाठी होत असेल, तर ती गोष्ट चांगली आहे की खराब आहे? हे कसं ठरवायचं? ते तुम्हाला तुमचे यावरती विचार काय आहेत? तर त्याबद्दल तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. या व्हिडिओसाठी आपण इथेच थांबूया, नाहीतर हा व्हिडिओ खूप लाँग होईल. मला वाटते ऑलरेडी 10+ मिनिट आपण क्रॉस केलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला हे जर डिस्कशन आवडत असेल, ही जी मालिका आपण पुढे आता तयार करणार आहे, यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल ॲक्टिव्हली, तर कॉमेंटमध्ये मला सांगा. आणि गुड बाय. माय नेम इज अमित, signing off here. See you in the next video.